या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, SS बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे SS बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाखणी गावात राज्य सरकारकडून देण्यात येत असलेली मदत अद्यापपर्यंत पोहोचली नसल्यानं येथील नागरिकांचे हाल होत आहेत. गेल्या 2 दिवसापूर्वी पडलेल्या पावसानं तसंच सीना नदीतून सोडण्यात आलेल्या पाण्यानं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाखणी गावात या वाहतूक बंदचा फटका बसल्यानं तसेच अनेकांच्या घरात शेतात पावसाचं पाणी साचल्यानं काहीच करता येण्यासारखं नाही. अशा परिस्थितीत या गावातील नागरिकांना जेवणासह सामान्य जनजीवन जगण्यास अडचणी निर्माण झाल्यात. जिल्हा प्रशासनाकडून पाखणी गावात मदत कार्य सुरू व्हावं अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. मी पाखणी गावची सदस्य आहे, राहणारी पाखणीमध्ये. पाखणी गावामध्ये पूर आला म्हणून चौकट जाहीर झाले. काय आले जाहीर सगळीकडे झाले, पाखणी गावात पूर आलाय, पाखणी गाव पूर्ण उद्ध्वस्त झाले. पण आमच्या सरपंचांनी काय केलंय, पूर्ण पाखणी गावात पूर आलाय पण आमच्या वस्तीला तेवढं बाजूला ठेवलं. वरनं जास्त अनुदान आले, 5,000 3,000 लोकांचं अनुदान आले. पण सरपंच फक्त 200-300 आश्रमशाळा राष्ट्रशाळा राहणाऱ्या लोकांना वाटायला, बाकीचा साठा आश्रमशाळेत आणि आश्रमशाळेमध्ये 2-3 खोल्या गच्च भरून दिसल्या त्या. आणि गावातल्या 2-3 लोकांनी काय केलं, तू का वाटणार म्हणून कुलूप तोडून जाऊन तिथं ती मोजक्या ज्या गरजू लोकांना त्यांना वाटलंय तर त्यांनी त्याच्यावर उलटी कंप्लीट केली. ह्याने दारू पिऊन धिंगाणा घातला म्हणून 2 बाया घेऊन समोर उलटी कंप्लीट करून त्यांच्या केस करून त्यांना आज घातलं. मग आम्ही तिथं गेलो, आम्हाला का मिळणार मदत काय, वरनं तर भरपूर लोकांना आले, आम्हाला बातम्यात कळाले. तर त्यांनी काय केलं की तुमच्यासाठी मदत नाही, तुम्हाला फुकटचं रेशन आहे, तेवढं तुम्ही खाऊन बसायचं, वस्तीसाठी काय नाही, तुम्ही महाराज आहे. गावातल्या लोकांना पाणी शिरेल, गावात पाणी शिरले. मग आम्हाला लाईटी बंद आहेत, गिरण्या बंद आहेत, आमच्या सगळ्या महिला घरी आहेत, आमच्या महिलांना काम नाही, काय मजूर करीकडे आहेत ते पण घरी आहेत. माझं ह्याने काय करायचं, पिण्याचं पाणी नाही, वापराचं पाणी नाही, लाईट नाही, आम्हाला गरज नाही. आमच्याकडे पाऊस पाणी पडला नाही, आमच्या लोकांच्या घरी भिजले नाही, आमच्या लोकांना काहीच मदत मिळली नाही. असं नाही की वरनं आली नाही मदत, असं नाही. 4,000-3,000 लोकांना पूर्ण मदत दिवसात 10-15 गाड्या वाटप करण्यासाठी यायला लागल्या त्या गावामध्ये आमच्या. पण सरपंच काय करताय, गावाच्या पुढे येऊच देना, शाळेमध्ये तिथं थांबवून तिथल्या लोकांना वाटून बघू पण शकता तुम्ही जाऊन तिथं खोल्यामध्ये कसं भरायला आहे सगळं. आमच्या लोकांपर्यंत काय मदत पोहोचते नाही. आमचे पण काही गरजू लोक आहेत, त्यांना पण थोडीफार मदत मिळावी. आणि सरपंचाच्या मग ही बेदभाऊजी आहे ना सरपंचाचा, हे याने बाजूला काढून ठेवा, तेवढं माझं म्हणणं. आता 2 नंबर महाराज लोकांना काहीच देत नाही, रेशन आलंय तीच खावा. आम्ही 8 दिवस झालं उपाशीच आहे. काय पण आमच्या घरात पाणी उपासाचं काय दिक्कत नाही, चहा नाही, पाणी नाही, चहापत्ती नाही, साखर नाही, शाबू नाही, काय नाही. सरपंच देत नाही असा बोलला डायरेक्ट. महाराजची लोकांना काही देणार नाही आणि सगळे म्हणतात की ह्या मराठी लोकांना काही द्यायचं नाही, त्यांची त्यांना तिकडे राहू द्या असं बोलते. त्यांच्या मराठीच्या लोकांना सगळी द्यायची, आम्हाला महाराजांना कुणीच काही दिलं. भरपूर शाळेवर सगळं धान्य वाटप आहे. महाराज लोकांना बायना पळू द्या असं म्हणा लागले. कर माझा व्हिडिओ असं वस्तीपात्र एक अनुदान आलं नाही, वस्तीपात्र एक दिलं, वस्तीत पाणी शिरलं ना आम्ही देत नाही महाराजच्या बायांना काय सुद्धा द्यायचं नाही. तुम्ही काय रेशनचं गहू तांदूळ आलेलं की मला मदत करत नाही असं म्हणतात. पण ते काय करतात, न्याय करा. घेऊन गेले दुसरीकडे विचारायला आले नाही, सगळं पाण्यानं गच भरलंय, कामं बंद आहे ती. आणि गावात पाणी जेवढं आलंय इथपर्यंत पाणी आलं तरी कोण आलं नाही विचारायला. आणि पाणी आल्यावर माझं मालक जाऊन त्यांना सांगायला गेलं की पाणी माझ्या घरापर्यंत शेडपर्यंत आलं तर त्यांनी म्हणले की नुसतं पसारा गोळा करा आणि कांचं वाहन बी पाठवलं नाही. काय घराचं पाणी शिरायला लागल्यावर मी थोडं लेकरांना काय तर खायला गेलं, सगळं पाणी एकदम आलं घरामध्ये. तरी कोण विचारायला बी आलं नाही किंवा इकडे शाळेवर चला तिकडे चला आलं नाही. त्यावेळेस मी लेकरं घेऊन असंच गेले की तिकडे नाकुड्या जाऊन राहिले. त्यांना काय वाटतं, चंदन शिवे माझी मुलगी डिलिव्हरी झालेली आहे तरी पण त्यांनी कोण आले नाही. ती पाणी एवढं घरात होतं. मी गेले आश्रमशाळेत राहायला, तिथं 2 दिवस राहिले, इथं आले, इथं परत एकदा पाणी आलं तरी पण कोण आले नाही. ती जातीविषयी ते भेदभाव करायला घरामध्ये पाणी
आजारी आहे, त्याला कॅन्सरचा आहे आजार, तरी पण कोण विचार करायला आला नाही. सरपंचाला सांगितलं, सगळ्याला सांगितलं मुलांनी जाऊन आमच्या, तरी विचारायला कोण आले. ती 2 भाव आहेत, त्यांच्या दोघा घरात पाणी शिरलं, सगळं धान्य भिजलं, तरी विचारायला कोण आले. असं म्हणाल की यांना महागाई लोकांना काय द्यायचं नाही, आणि यांच्या बाजूला येत नाही, ह्या बाजूला सगळी हरिण वस्तीत राहायला ती लोक. 10-15 घराला पाणी गेलं तरी सुद्धा कोणी विचारलं नाही. सगळ्यांचं फोटो निघतंय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.